हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आपली भेट कधी पण किचनमध्येच होते. तर आज मी काय करते, चपात्या बनवणार आहे. त्याच्यासाठी हे पीठ मळते. थोडं मळून झाल्यानंतर मी हे ठेवणार आहे. तर आपली भेट कधी पण किचनमध्येच का होते मला काही कळत नाही. पण तरी किचनचा जो व्हिडिओ असतो, किचनमध्ये जो काढलेला व्हिडिओ असतो तो चांगला असतो, सॅटिस्फाईंग असतो. कारण की किचनमध्ये राहणे एवढं मला आवडत नाही. आणि मग ते तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर मला माझ्या मनाला थोडं चांगलं वाटतं. नंतर इथे मी भाजी बनवत ठेवली आहे. तीच म्हणजे कारल्याची भाजी. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून मी एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे. ती म्हणजे कारल्याचे हे तेलावरतीच फक्त तळून घेणे. ते पण कारल्यामध्ये जे काही शेंगदाणे हाय थक गई मैं चपाती बना के. असा झाल होतो जे हाऊसवाईफ असतात, जे फक्त किचनमध्ये काम करत असतात. म्हणून पोरींनो आपल्याला शिकायला. तर बघू आता घरातून निघलो आणि स्कूटीवर संध्याकाळी कुर्जे डॅमवर रिलॅक्स करायला जाणार आहोत. तर बघू कसा आता प्रवास होतो. आणि कुर्जे डॅमवर जाऊन आम्ही भुजिंग पण मस्त तयारी केली. एकदम बूट वगैरे घालून तयारी झाली आहे माझी. आणि आता लवकरच जाऊ आपण कुर्जे डॅमला. मित्रांनो आता लगेचच जाऊ. ही माझी स्कूटी आहे आणि नवीन स्कूटी पण आमच्या घरी एक नवीन स्कूटी आलेली आहे. हे बघा झाकून ठेवलेली आहे, भावाची स्कूटी. तर आता ही कार घेऊन नाही जाणार आहे, तर आपण ही स्कूटीवरती जाणार आहे. तर चला, पण कुर्जे डॅमला येणार होतो तर आलेलो आहे. तुम्हाला आता मी दाखवते नजारा कुर्जे डॅमचा. इकडे बघा, भरपूर असा चांगला नजारा आहे बघा. एकदम मस्त दिसतं, डोंगर खाडी एकदम भारी असा नजारा आहे. आणि इकडे भरपूर लोक बसलेले आहेत. आणि इकडनं बघा, दुसऱ्या बाजूने इकडनं रस्ता आहे. आणि कुर्जे डॅम तर तुम्ही बघितलाच असेल मित्रांनो, पण तरी मी तुम्हाला सांगते. आम्ही कारण की एन्जॉय करायला आलो तर म्हटलं तुम्हाला पण सांगू. आणि हे बघा, हे चिप्स वगैरे खात चाललो. आणि भुजिंग आम्ही करायला लावली आहे, पण काय सांगू, करायला लावली पण तो सांगतो की टाईम लागेल. तर इकडे फिरतो आणि नंतर फिरून झाल्यानंतर मग भुजिंग घेऊ आणि नंतर मग भुजिंग खाणार, असा आमचा प्लॅन आहे. तर मग भुजिंग येईल, तयार होईल की मग तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि कसं एन्जॉय वगैरे पार्टी करतो ते पण. मित्रांनो बघा, इकडे एकदम कुर्जे डॅम म्हणजे आपला काही कमी नाही. इकडं मस्त नजारा राहतो संध्याकाळी. तर आम्ही संध्याकाळी आलो इकडे आणि बघतो तर वाव, किती भारी. असं बघूनच मस्त वाटतं, रिलॅक्स. जर तुम्हाला टेन्शन वगैरे येत असेल, तुम्ही इकडे येऊ शकता, बसू शकता आणि रिलॅक्स करू शकता. ही जागा म्हणजे आपलीच जागा समजायची. कुर्जे डॅम म्हणजे फेमस डॅम, एकदम भारी आहे. आणि इथला नजारा पण मस्त आहे. हा इकडचा डॅमकडचा नजारा आहे आणि याच्या दुसऱ्या बाजूला रस्ता आहे. इकडे पण भारी असा नजारा आहे बघा, एकदम भारी. गाड्या जाताना पण दिसतात.